सर्वांना जय भीम. उपस्थित असणारे पूजनीय भंते सचित बुधी यांनाही त्रिवार वंदन. आज आपण बुद्धायन धम्मग्रंथ या सत्राचं 16वं अध्ययन आज आपण सुरू करत आहोत. आणि या अध्ययनासाठी आपण कायमच सर्व उपस्थित असतात. तर मी आज या ठिकाणी आमचे धम्ममित्र पुण्यावरून आयवळे साहेब हे पुण्यावरून उपस्थित आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी भंतेजीला याचना करावी व कार्यक्रमाला सुरुवात करावी. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. सर्वांना वंदे. द्वारतयेनं मया कृतं सर्वापराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि वोकास्यवन्ते द्वारतयेनं मया कृतं सर्व अपराधं क्षमतु मे भन्ते. वोकास्यवन्दामि भन्ते. द्वारतयेनं मया कृतं सर्व अपराधं क्षमतु मे भन्ते. वोकास अहं भन्ते. तीसरनेन सद पंचशीलं धम्मं याचामि. अनुगहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. द्वितीयंपि वोकास अहं भन्ते. तीसरनेन सदि पंचशीलं धम्मं याचामि. अनुगहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. तृतीयंपि वोकास अहं भन्ते. तीसरनेन सदि पंचशीलं धम्मं याचामि. अनुगहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. यमहं वदामि तं वदेत. आं भन्ते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. त्रिशरणगमः पुन्ना. भन्ते. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समाद्यामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाद्यामि. आचार वेरमणि सिक्खापदं समाद्यामि.
वेरमणि सिक्कापदं समादियामि प्रमेरे मज्जपमादकाना वेरमणि सिक्कापदं समादियामि तेनेनं सदिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शीलं सम्पादेतम् अहं भन्ते साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि धम्मं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. आज आपण या ठिकाणी 16व्या सत्रामध्ये बुद्धायन धम्म ग्रंथात मार्गदर्शनासाठी आपल्याला आपले सर्वांचे मार्गदर्शक अहमदनगरची शान आदरणीय सत्येंद्र तेलतुंबडे सर, मी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सत्रास सुरुवात करावी. वंदनीय पूज्य भदंत सच्चित बोधी, आपल्याला याचना देणारे आदरणीय मुक्तिज्योती तथा बुवासाहेब आईवळे साहेब, सूत्रसंचलन करत असलेले संजय कांबळे साहेब, आपल्या या धर्मसंवाद सहभागी झालेले बबन ओळ सर, सन्मानचे दयानंद भोसले साहेब, वाणिज्य आढाव साहेब, त्याचसोबत गावडे साहेब, ओळख साहेब, नागपूरचे प्रशांत बदडे साहेब, प्रवीण जोगनाडे साहेब आणि बीनचे प्राध्यापक रमेश पगारे सर, पुण्याचे लोणारे आई आणि ज्येष्ठ कार्यकर्ते शिरीष गायकवाडजी आणि हे सर्व सध्या रेकॉर्डिंग करत असलेले भूमिपुत्र मल्टीमीडियाचे रोहित तेलतुंबडे, मी आपल्या आशाताई लोणारे मॅडमला विनंती करतो की आपण धम्मगीत गावं. आशाताई लोणारे. मी आपल्या समोर एक रमाई सादर करते. मी वंदन गीत म्हणते. निरमिली जला मनात, निरमिली जला मनात, तूच दिव्य चेतना, हे महान मानवा, धीमा तुला ही वंदना, निरमिली जला मनात, तूच दिव्य चेतना, हे महान मानवा, धीमा तुला ही वंदना, निरमिली जला मनात. तेरला सुरंग तू महाडच्या तळ्यावरी, तेरला सुरंग तू महाडच्या तळ्यावरी, सहन शक्ती घेतली दलित माणसातली, जीर्ण रूढीच्या अफाट काढल्या फुला फुलात, जीर्ण रूढीच्या अफाट काढल्या फुला फुलात, हे महान मानवा, भीमा तुला ही
दिव्य चेतना हे महान मानवा भीमा तुला ही वंदना निरमिली जना मना अनंत गाजल्या असा विशाल त्या परी सदा अनंत गाजल्या असा विशाल त्या परी सदा ज्ञान एक जाणिला जीवनात तूच संपदा मुक्ती देत असे आम्हा अखंड ज्ञान साधना मुक्ती देत असे आम्हा अखंड ज्ञान साधना हे महान मानवा भीमा तुला ही वंदना निरमिली जना मनात हे महान संविधान लोकशाहीला दिले हे महान संविधान लोकशाहीला दिले दृष्टमुक्तीसाठी तू बुद्ध धम्म चक्र फिरविले गरजल्या दिशा दिसात गरजल्या दिशा दिसात तुझ्याच धम्म घोषणा हे महान मानवा भीमा तुला ही वंदना निरमिली जना मनात तूच दिव्य चेतना निरमिली जना मनात तूच दिव्य चेतना हे महान मानवा भीमा तुला ही वंदना. आपण मागच्या वेळेला पाहिलं की बाबासाहेबांनी सिद्धार्थ गौतमाच्या चरित्राविषयी भगवान बुद्धाच्या चरित्राविषयी ज्या अलौकिक गोष्टी जोडल्या ज्या चमत्कारी गोष्टी जोडल्या त्या बाजूला करून मानवी जीवनाशी लौकिकतेशी जोडलेल्या गोष्टी भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये दिलेल्या आहेत. सिद्धार्थ गौतमाने केलेला ग्रहत्याग त्या संबंधाने पारंपरिक असलेली मत की ज्याचा संदर्भ कुठेही त्रिपिटकामध्ये नाही, मात्र वस्तुस्थिती कशी आहे ती बाबासाहेबांनी शोधली आणि त्या अनुषंगाने कोलीय आणि रोहिणी नदीच्या कोलीय आणि शाक्याचा जो संघर्ष झाला तो पाण्यावरून संघर्ष झाला. पाणी ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे आणि या नैसर्गिक साधन संपत्तीशी प्रत्येकाचा संबंध आहे, प्रत्येकाचा हक्क आहे, ती मूलभूत गरज आहे. ही महत्वाची गोष्ट शाक्य आणि कोलीय यांच्या संघर्षामध्ये होती. आपण पाहिलं की आशाताईंनी गायलेल्या गीतामध्ये महाडच्या चवदार तळ्याचा संदर्भ घेतला. एक आम्ही सारखं पाहिलं पाहिजे की भारतामध्ये श्रमण आणि ब्राह्मण हा संघर्ष सातत्याने चालला. म्हणजे श्रम करणारे आणि श्रमावर डल्ला मारणारे असे दोन प्रकार जगामध्ये सर्वत्र आढळतात, पण त्याचा भारतामध्ये
अक्राळ विक्राळ रूप आढळतं. आणि हाच जो संघर्ष आहे, हाच संघर्ष बाबासाहेबांनी शाक्याच्या संघामध्ये प्रतीत केलेला आहे. आपण पाहिलं की सिद्धार्थ शाक्य संघाचे सदस्य बनले आणि सदस्य बनल्यानंतर 8 वर्ष काही घडलं नाही. मात्र पाण्याहून संघर्ष उभा राहिला आणि सिद्धार्थाची कसोटी लागली, की जी कसोटी आपल्याही जीवनामध्ये सतत लागते. व्यक्तिगत जीवन महत्वाचं का संघाचं जीवन महत्वाचं? व्यक्तिगत जीवनापुढे सामूहिक जीवनाचं तत्व टिकवायचं का सोडायचं, असा मोठा संघर्ष त्यामध्ये निर्माण झाला. आणि सिद्धार्थाने या दोन्हीचाही समतोल साधला आणि हा समतोल बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलेला आपण पाहतो आहोत. ज्या वेळेला सिद्धार्थापुढं 3 पर्याय होते, की पहिला पर्याय शाक्य संघाच्या निर्णयानुसार युद्धामध्ये सहभागी होणं. दुसरा पर्याय संघाच्या संकेताप्रमाणे देश त्याग करणं किंवा देह त्याग करणं. आणि तिसरा पर्याय कुटुंबाचा संपत्तीचा हक्क जो आहे तो शाक्य संघाकडे देणं, म्हणजे शाक्य संघाकडून कुटुंबाची जप्ती करवून घेणं. हे 3 पर्याय होते. त्यामध्ये त्यांनी जे बहुमत आहे त्या बहुमतापुढे झुकायचं नाही, हा पहिल्यांदा ठाम निश्चय केला. म्हणजे संघामध्ये युद्धामध्ये सहभागी व्हायचं नाही, हा पर्याय त्यांनी कट केला, रद्द केला. तिसऱ्या पर्यायाची त्यांना अजिबात आपण कल्पना पण करायची नाही. समाजाचा, संघाचा कुटुंबावर बहिष्कार पडू द्यायचा नाही, हा पर्याय पण त्यांनी कट केला. आणि ही सगळी जी वार्ता आहे, ही सगळी वार्ता आपण पाहिली, त्यांच्या घरापर्यंत पोहोचली. आणि त्यांनी जो निर्णय घेतला तो घेतला म्हणजे परिव्रजेचा निर्णय घेतला. आणि परिव्रजेचा निर्णय घेतल्यानंतर ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत, निरोपाचं पाहणार आहोत. या ठिकाणी आम्हाला दुसऱ्या एका गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ते म्हणजे सिद्धार्थाने घर सोडणं आणि रामायणातल्या रामाने घर सोडणं याची तुलना बऱ्याच वेळा केली जाते. नव्हे, ती तुलना घडवून आणली जाते. ज्या वेळेला सिद्धार्थाचं ग्रहत्याग करणं, राज्यत्याग करणं याची मांडणी महाकवी अश्वघोषाने केली, त्यालाच शह देण्याच्या दृष्टीने रामाचं जाणं, वनवासात जाणं, हा जो मुद्दा येतो तो मुद्दाही तुलनात्मक आम्ही अभ्यासला पाहिजे. हा तुलनात्मक अभ्यास असताना जी गोष्ट रामायणामध्ये चर्चिली, त्यांच्या घरामध्ये म्हणजे राजवाड्यामध्ये दशरथाचं, कैकेयीचं, कौशल्याचं किंवा त्यांच्या परिवारातली जी चर्चा दाखवण्यात आली, ती चर्चा
आणि सिद्धार्थाच्या घरातली चर्चा याची तुलना करायला आपण निश्चित शिकलं पाहिजे. ज्या वेळेला सिद्धार्थाचं परिव्रजा घ्यायचं निश्चित झालं, त्यावेळेला काही गोष्टी घडल्या, काही घटना घडल्या. त्यामध्ये सगळ्यात पहिली घटना म्हणजे सिद्धार्थाच्या घरी यावर चर्चा सुरू झाली. संघातून, संघसभेतून सिद्धार्थ कुटुंबात पोहोचले आणि कुटुंबामधलं जे वातावरण झालंय, निर्माण झालंय, ते वातावरण बाबासाहेबांनी किती पद्धतशीरपणे मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये शाक्याचं मनोधैर्य कसं होतं, शाक्याची संस्कृती कशी होती आणि शाक्य कशा पद्धतीने विचार करत होते, प्रामुख्याने सिद्धार्थाचं कुटुंब कशा पद्धतीने विचार करत होतं, याचा फार सुंदर असा आलेख बाबासाहेबांनी मांडला. ज्या वेळेला सिद्धार्थ आपल्या राजवाड्यामध्ये गेले, त्यावेळेला वातावरण अत्यंत शांत होतं. खरं म्हणजे कोणी काही बोलायलाच तयार नव्हतं. नंतर मात्र याला तोंड फुटलं आणि सिद्धार्थ गौतमाचे वडील शुद्धोधन राजा, त्यांची मावशी महाप्रजापती गौतमी आणि नंतर त्यांची पत्नी यशोधरा यांच्यातला जो संवाद होतोय, तो संवाद आपल्याला घराघरातून दिसतो आणि संकटाला, समस्येला कसं सामोरं जायचं याचं सुंदर उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिसतंय. गेल्यानंतर पहिल्यांदी जी बाब समोर येते ती म्हणजे सिद्धार्थाला म्हणतात की या थरापर्यंत गोष्टी जातील असं मला वाटलं नव्हतं. तू देश त्यागाचा निर्णय घेशील असं मला वाटलं नव्हतं आणि तू देश त्याग केल्यावर आमच्यावर काय परिणाम होईल याचा विचारच केलेला दिसत नाही. ही सगळी मांडणी ज्या वेळेला राजा शुद्धोधनाने केली, त्यावेळेला अगदी शांतपणे सिद्धार्थ सांगतात, सिद्धार्थ म्हणतात की मला असं वाटलं होतं की संघसभेला मी ह्या सगळ्या गोष्टी पटवून देईल, संघाला माझा मुद्दा कसा योग्य आहे, सत्य आहे आणि न्याय्य आहे हे मी सांगेल. मात्र सेनापतीने संघातील सदस्याची मत इतकी भडकवली होती की माझ्या बोलण्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती फक्त संघसभेतील नाही. आपण अनेक वेळेला या बाबी पाहतो, की आपलं मत सत्य असून, न्यायाच्या बाजूने असून सुद्धा अनेक जण ते मत स्वीकारत नाहीत, नाकारतात, किंबहुना विरोध करतात. मन आणि मत कशा पद्धतीने भडकवली जातात, त्याला कोणती कारणं घडवली जातात आणि ही कारणं किती तकलादू असतात हे आपण सातत्याने पाहत आलेलो आहे.
सिद्धार्थाने स्पष्ट सांगितलं की मलाही वाटलं नव्हतं की या थरावर या गोष्टी जातील. परिस्थिती कधी कधी अशी बिघडत जाते आणि बिघडल्यानंतर काय निर्णय घ्यायचा या द्विधा अवस्थेमध्ये आपण पडतो. सिद्धार्थ गौतमाने या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट सांगितली की मला सत्य आणि न्याय याच बाजूने राहायचं होतं आणि बहुमतापुढं मला सत्य आणि न्यायाची कुर्बानी बलिदान द्यायचं नव्हतं. मी जे ठरवलेलं होतं त्यावर माझा निर्धार पक्का होता. पहा, आपल्याला या ज्या गोष्टी बाबासाहेबांच्या जीवनाशी पण कधी कधी आम्ही तुलना केली पाहिजे, नव्हे जास्तीत जास्त तुलना केली पाहिजे. ज्या वेळेला बाबासाहेबांचे समकालीन नेत्यांची आम्ही तुलना केली, त्यांचे काही जी वाक्य आहेत ती वाक्य सतत आमच्या कानावर आदळत ठेवलेली असतात. पहिलं सांगायचं बाळ गंगाधर टिळकांचं वाक्य, स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. तर नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. गांधीजीच्या बाबतीत विचार करता गांधीजींनी अनेक गोष्टी सांगितल्या. गांधीजी म्हणायचे की मला या देशाचा प्रधानमंत्री अंत्यज झालेला पाहायचा आहे, म्हणजे सगळ्यात शेवटची जी व्यक्ती आहे, दबलेली, पिडलेली, ती या देशाचं प्रमुख म्हणून पाहायचं आहे. मात्र यांचं जीवन जर पाहिलं तर करणी आणि कथनीमध्ये फार मोठा फरक पडलेला दिसतो. टिळकाने जरी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं मांडणी केलेली असली तरी सुद्धा टिळक आपल्या जीवनामध्ये स्वराज्य प्राप्त करू शकले नाही. नेताजी सुभाषचंद्र बोसच्या बाबतीत त्यांनी घोषणा केली, मात्र या घोषणेच्या वेळच्या काही घटना पाहिल्या की आम्हाला ही सगळी माणसं किती वेगळ्या पद्धतीने विचार करत होती. ज्याला महात्मा म्हटलं जातं त्या महात्म्याची भावना कशी होती हे आम्हाला समजून येतं. नेताजी सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसमध्येच काम करत होते आणि 39 साली नेताजी सुभाषचंद्र काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि हे अध्यक्ष निवडून आल्यानंतर आपल्याला गांधीजीचं उपोषण बाबासाहेबांच्याच पुणे कराराच्या संदर्भात सांगितलं जातं, पण या वेळेला ही गांधीजींनी उपोषण केलं आणि लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सुभाषचंद्र बोस यांना राजीनामा देणं भाग पडलं, नव्हे त्यांना भाग पाडायला लावलं. गांधीजी हे सगळं सांगायचं कारण असं की बाबासाहेबांनी संघाची, या देशाची गणराज्य परंपरा सांगितली, लोकशाही परंपरा सांगितली, मात्र गांधींना ही लोकशाही परंपरा मान्य नव्हती. गांधीजींनी लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पाय उतार व्हायला भाग पाडलं
आणि मुद्दे मांडले. मुद्दे मांडताना ते म्हटले की आता काँग्रेसमध्ये बरेच बनावट सदस्य झाले. त्यांनी ती लोकशाही पद्धती नाकारली. म्हणजे आपल्या ज्या गोष्टी, ज्या मुद्दे आहेत, त्या मुद्द्याला स्पष्टपणे मांडणं आणि त्याला चिटकून राहणं हे यांना कधीच मान्य नव्हतं. यांनी नेहमी खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे वेगळे दाखवले. तर बाबासाहेबांनी आपली चळवळ सुरू केली आणि ही चळवळ सुरू करत असताना 13 ऑक्टोबर 1935 ला धर्मांतराची घोषणा केली की जी येवले या ठिकाणी झाली आणि त्या घोषणेला बाबासाहेब चिकटून राहिले नव्हे. त्यांनी अशोका विजयादशमीच्या दिवशी 14 ऑक्टोबर 1956 ला ही घोषणा प्रत्यक्षात आणली, प्रत्यक्षात उतरवली. म्हणजे सत्य आणि न्यायावर चालण्याची आणि त्यासाठी कष्ट उपसण्याची नव्हे, तोपर्यंत जगण्याची जी भूमिका आहे, जो विल पॉवर आहे, तो विल पॉवर बाबासाहेबांमध्ये होता. आणि हा विल पॉवर, ही इच्छाशक्ती, हे सामाजिक योगदान बाबासाहेबांनी सिद्धार्थ गौतमाकडून घेतलं आणि तेच या ठिकाणी मांडलं की मी सत्य आणि न्यायाच्या बाजूने लढण्यासाठी, ते टिकवण्यासाठी, ते तत्व अंमलात आणण्यासाठी परिव्रजेचा मार्ग स्वीकारला. या ठिकाणी मग शुद्धोधनाने मुद्दे मांडले. मग आता महाप्रजापिता गौतमीने तर स्पष्ट सांगितलं, अरे बाबा, तुझ्याशिवाय या सगळ्या गोष्टीला काय अर्थ आहे का? आपण ही सगळी शेती संपत्ती सोडून कौशल राजाच्या राज्यामध्ये आपण गेलो असतो, त्या ठिकाणी जाऊन आपण राहिलो असतो. तुझ्याशिवाय आमचं जीणं किती कठीण आहे याचा तू विचार कधी केलास का? तर शुद्धोधन राजानेही त्याला दुजोरा दिला. मात्र दुजोरा देत असताना सिद्धार्थाने आपल्या या मावशीला, प्रजापती गौतमीला सांगितलं की तू क्षत्रियाची माता आहेस आणि मी जर रणांगणावर धारातीर्थ पडलो असतो, लढाईत मला मृत्यू आला असता, तर तू अशीच रडली असती का? असंच दुःख व्यक्त केलं असतं का? अर्थात गौतमीला ही तुलना आवडली नाही. गौतमीच्या दृष्टीने की नाही, ही बाब वेगळी, ती बाब वेगळी. पण सिद्धार्थाने ते पटवून दिलं की ही एकच गोष्ट आहे, वेगळी गोष्ट नाही. आणि क्षत्रियाच्या मातेने धीरोदात्तपणा ठेवला पाहिजे आणि तो ठेवण्यासाठी एक मनोबल सिद्धार्थ गौतमाने त्यांचं करून दिलं. ही चर्चा झाल्यानंतर खूप मोठी आणि महत्वाची चर्चा सिद्धार्थाची आणि माता यशोधराची, म्हणजे सिद्धार्थाच्या पत्नीची. ही चर्चा आमच्या सगळ्याच्या जीवनात फार महत्वाची आहे.
पती पत्नी कसे आदर्श असावेत, कुटुंब कसं आदर्श पद्धतीने सांभाळलं जावं, यासाठी हा संवाद अत्यंत आणि अत्यंत असा मला महत्वाचा वाटतो. इकडे ज्या वेळेला आपण रामायणातले प्रसंग पाहतो की कैकन्येने धरलेला हट्ट, त्यांच्यामध्ये असलेला एकमेकाप्रती असलेला द्वेष, कलह, सवतीचा मत्सर आणि दुसरीकडं एकमेकाबद्दल असलेली करुणा, मैत्री भावना, याची प्रचंड तफावत आपल्याला जाणवत राहते. एकीकडं अर्थात हे काव्य आहे, पण त्या काव्याची मांडणी सिद्धार्थाच्या गृहत्यागावर करण्यात आलेली आहे, त्याच्या विरोधात करण्यात आलेली आहे. ती मांडणी करण्यामध्ये सतत या लोकांचा वेळ गेलेला आपल्याला दिसून येतो. तर सिद्धार्थ ज्या वेळेला यशोधरेकडे जातात, त्यावेळेला सिद्धार्थाच्या मनात कल्पना येते की आता यशोधरा रडत असेल, ओरडत असेल, अगदी दुःखावेगाने आपल्या पुढे येईल, तिचं समाधान करणं आपल्याला अत्यंत जड जाईल, या कल्पनेमध्ये सिद्धार्थ असतात. मात्र प्रत्यक्षामध्ये असं काहीही होत नाही. बाबासाहेबांनी मांडलेली ही यशोधरेची जी व्यक्तिरेखा आहे, ती रेखा अगदी प्रचंड आणि प्रचंड चांगली आहे. की सिद्धार्थ यशोधरेजवळ जातात, तर यशोधरा अत्यंत धीरोदात्तपणे त्यांच्या समोर उभा राहते. काय बोलावं यशोधरेला हे सिद्धार्थाला समजत नाही, पण यशोधरा मात्र स्पष्टपणे सांगते की तुमच्या जागेवर मी असते तर असाच निर्णय घेतला असता. एवढ्यावर यशोधरा थांबत नाही. त्यांच्यामध्ये काही गोष्टीची चर्चा पण होते आणि त्या चर्चेमध्ये विषय निघतो की देश त्याग करणं महत्वाचं का कोलियाशी युद्ध करणं महत्वाचं. या ठिकाणी सुद्धा आम्हाला जे जय नावाचं काव्य आहे, जो महाभारत आपण ऐकलेला आहे, त्या महाभारताची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही की सिद्धार्थ यशोधरेला सांगतात की मला आपले आप्तस्वकीय असलेल्या कोलियाशी लढणं, त्यांचा जीव घेणं मला शक्य नव्हतं. मला ते मान्यही नव्हतं आणि मान्यही होणार नाही. त्यापेक्षा मी देश त्याग करणं पसंत केलं. तर दुसरीकडं महाभारतामध्ये जे गीतेची उत्पत्ती झाली, त्या गीतेच्या उत्पत्तीच्या संदर्भात अर्जुन हातामध्ये धनुष्यबाण घ्यायला तयार नसतो. अर्जुन त्याचं सारथ्य करणारा जो श्रीकृष्ण आहे, ज्याला हिंदू धर्माचं संस्थापक म्हटलं जातं, त्या श्रीकृष्णापुढे अर्जुन सांगतो की मला सगळे माझे बांधव दिसतात, नातेवाईक दिसतात आणि मी त्यांच्यावर शस्त्र चालवू शकत नाही. आणि मग श्रीकृष्ण त्यांच्यावर शस्त्र चालवणं कसं गरजेचं आहे, ही मांडणी करायला सुरुवात करतात. आणि ही मांडणी म्हणजे भगवद्गीता होय. गोयंका गुरुजींनी आपल्या इगतपुरी रिसर्च सेंटर मध्ये जे संशोधन केलं, ते संशोधन ऑगस्ट
2013 मध्ये आपल्या विपश्यना मासिकामध्ये मांडलं. आणि माझ्या माहितीप्रमाणे 29 सप्टेंबर 2013 ला सत्यनारायण गोयंका गुरुजीचं निर्माण झालं. काय म्हणतात ऑगस्ट मध्ये सत्यनारायण गोयंका गुरुजी म्हणतात की पंचशील नष्ट करण्यासाठी, पंचशिलाच्या विरुद्ध मांडणी करण्यासाठीच भगवद्गीता लिहिण्यात आली. भगवद्गीतेचा उद्देशच हिंसा प्रस्थापित करणं, खोटं बोलणं प्रस्थापित करणं, व्यभिचार प्रस्थापित करणं, व्यसन प्रस्थापित करणं, या सगळ्या गोष्टी होत्या. अर्थात गोयंका गुरुजीच्या विरोधात खूप काही त्यावेळेला वादळ निर्माण झालं आणि सप्टेंबरच्या अंकामध्ये गोयंका गुरुजी लिहितात की आम्ही काढलेला सिद्धांत, शोधलेला सिद्धांत सत्य आहे, मात्र तो अशा प्रकारे प्रकाशित करणं बऱ्याच जणांना मानवलेलं नाही.